नमस्कार. समथिंग इंटरेस्टिंगच्या आजच्या सिरीजमध्ये आज आपण एक संख्येचा प्रकार बघणार आहोत. त्याला म्हणतात समरूप संख्या. संख्येचे सुद्धा वेगळे वेगळे प्रकार असतात. आत्तापर्यंत आपण असे प्रकार पाहिले आहेत. त्यातलाच हा एक प्रकार आहे समरूप म्हणजे काय. तर जी डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे वाचली की सारखीच असते. 4 8 8 4 ही डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे सारखीच संख्या आहे. जसं एखादं आपण आपलं प्रतिबिंब आरशात बघतो तसंच एखाद्या संख्येचं डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे म्हणजे ती संख्या तीच दिसते, तशीच दिसते वाचायला, म्हणून त्याला समरूप संख्या असं म्हटलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये पॉलिड्रॉम असं एक नाव आहे. त्याची काही वैशिष्ट्य पण आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा अशा संख्या कशा तयार करायच्या त्याची आज आपण एक पद्धत बघणार आहोत. समजा आपण एक संख्या घेतली 87, तर 87 ही संख्या आपण घेऊया. याची उलट करा. समजा ही 87 संख्या उलटी वाचली तर उत्तर येईल 78. आता 87 आणि 78 यांची बेरीज करूया की आपल्याला एक नवीन संख्या मिळेल. आपल्याला संख्या मिळेल 165. आता 165 ही संख्या परत जर उलटी वाचली आपण तर आपल्याला मिळेल 561. म्हणून 165 आणि 561 या दोन संख्यांची बेरीज करूया. आपल्याला उत्तर मिळेल 726. आता 726 ही संख्या परत उलटी केली किंवा उलटी वाचली की आपल्याला उत्तर मिळेल 627. या अंकांची बेरीज होईल 1353. आता 1353 ही संख्या परत उलटी वाचूया की आपल्याला नवीन संख्या मिळेल 3531. 1353 आणि 3531 यांची बेरीज करून बघा काय मिळेल. बरोबर 4884 म्हणजे समरूप संख्या मिळाली आपल्याला. म्हणजेच अशा प्रकारे आपण एखाद्या संख्येने सुरुवात करून त्यांची तीच संख्या उलट वाचून जी मिळेल संख्या त्यांची बेरीज करून नवीन संख्या मिळेल. हीच जर आपण प्रोसिजर किंवा हीच पद्धत आपण पुढे नेली तर एक असा क्षण येईल की जिकडे आपल्याला समरूप संख्या मिळते. आता या समरूप संख्येचं काही वैशिष्ट्य आहेत. 10,000च्या आत समरूप संख्या निर्माण न करणारी एक संख्या आहे, ती म्हणजे 196. तर ही एकमेव अशी संख्या आहे की ज्या संख्येने सुरुवात केलं आणि अनेक वेळा त्याच्यामध्ये आपण उलटा करून परत आपण जी आत्ता पद्धत सांगितली वापरली तर 196 पासून समरूप संख्या बनतच नाही. त्यामुळे लॅलेंड नावाच्या एका गणितज्ञाने 196 संख्या घेऊन साधारण 50,000 वेळा संख्यांची उलटापालट करून समरूप संख्या मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही ते जमलं नाही. त्याच्यामुळे 196 पासून 50,000 वेळा करून सुद्धा समरूप संख्या मिळाली नाही. अँडरटन नावाच्या एका माणसाने 70,928 वेळा संख्यांची उलटापालट करून समरूप संख्या शोधण्याचा प्रयत्न केला 196 संख्येपासून. म्हणजे 50,000 पर्यंत तर मिळाले नाहीच आणि ह्याला इतक्या वेळा करून सुद्धा समरूप संख्या मिळाली नाही. याचाच अर्थ 196 समरूप संख्या तयार करण्यासाठी हा एक मोठा अपवाद आहे. आता पहिल्या 1,00,000 संख्यांमध्ये 5,996 संख्या अशा आहेत ज्या समरूप संख्या तयार करू शकत नाही. तर अशी गंमत गणितामध्ये असते. एखादी पद्धत एखाद्या संख्येसाठी लागू होते तर एखाद्या संख्येसाठी ती लागू होत नाही. आणि का लागू होत नाही याची कारणं शोधण्यामध्ये गणितामधला मोठा रिसर्च असू शकतो, मोठा गुणधर्म असू शकतो आणि तो शोधण्याचा प्रयत्न करणं हे आपण नक्कीच करू शकतो.